शेतकरी मित्रांनो आणि कामगार मित्रांनो नमस्कार. मी मेजर सूर्यकांत गिड्डे, गिड्डे डेअरी फार्म यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम, फेसबुकवर तुमचं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, मी आज माझ्या सलगरच्या शेतामध्ये ऊसाला पाणी देण्यासाठी आलेलो आहे. हा आपला ऊस आहे 8632. आज करेक्ट 1 महिना झालेला आहे. 26 जानेवारीची लागण आहे. ठीक आहे. तर याला पाणी देण्यासाठी आलेलं आहे आपण. तर शेतकरी मित्रांनो आणि कामगार मित्रांनो, आज इथं आल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली. शेतामध्ये तण बघितलं आणि पाण्याचं काम चालू होतं आणि मग माझ्या एक गोष्ट लक्षात आली की सगळ्यांसाठी आपण एक मेसेज देऊ शकतो म्हणून. काही वेळेला काय होतं आहे, शेतकऱ्याकडे टाईम नसतो, शेती भरपूर असते, 4-4 ठिकाणी माझ्यासारखं इथं पण शेती तिथं पण शेती असं असतं. त्यावेळेला मग शेतकरी काय करतो की एखादा लेबर कामाला सांगतो पाणी पाजायला आणि आपण दुसऱ्या शेताला पाणी पाजायला जातो किंवा काही कामासाठी बाहेर जातो. त्यावेळेला कामगार काय करतो, येतो शेतामध्ये, पाणी चालू करतो, दारावरती उभा राहतो, बघतो कडेला पोचलं आहे का. जर ऊस मोठा असेल तर फिरून जातो, जाऊन बघतो दगड टाकून किंवा पाय बुडवून पोचलं आहे का आणि येऊन दार मोडतो. मग ह्या मधल्या वेळात तो बसलेलाच असतो, एकतर मोबाईलचा वापर करत असतो नाहीतर बसून सोडलेला असतो. तर पाणी दार मोडल्यानंतर पोचूपतूर अंदाज जर एक लावला की बाबांनो 5 मिनटं लागतात, 5च्या जागेला 6 मिनटं जरी सोडलं तरी ते पोचतं आहे. जाऊन कडेला बघत बसण्यापेक्षा ह्या मधल्या वेळात त्या कामगारानं आणि इव्हन शेतकऱ्यानंसुद्धा, कामगारानं आपल्या शेतात जसं काम करतो आहे तसं काम करायचं जर ठरवलं तर शेतकरी कधीही खुश राहणार. आणि शेतकऱ्यानं जर ठरवलं की ह्या काळ्या आईसाठी मला काहीतरी करायचं आहे, ह्या काळ्या आईसाठी मी जर काहीतरी केलं तर ही काळी आई मला भरभरून देईल आणि मी पण इमानदारीनं काम करेन माझ्या शेतामध्ये, आणि कामगारही शेतकरी शेतामध्ये इमानदारीनं काम केला तर शेतकरीही त्या कामगाराचा विचार करेल. आणि शेतकरी जर खुश राहिला तर कामगार खुश राहणार, आणि शेतकरी जर दुःखी राहिला तर कामगार पण दुःखी राहणार. कारण शेतकऱ्याच्या शेतामध्ये जर तुम्ही इमानदारीनं काम केलं तर ते उद्या तुम्हाला कामाला सांगणार आहे. आणि जर तुम्ही त्याला 1 तासाचं कामाच्या जागेला 2 तास लावला आणि 5 मिनटं पाणी प्यायला बसायचं तिथं अर्धा तास बसला आणि वेळ उगाच घालवला, 1000च्या पगाराच्या जागी तुम्ही 4000 पगार त्या शेतकऱ्याकडनं घेऊन गेला, कामाला सांगितल्यानंतर तो पगार तर तुम्हाला देणारच आहे. उद्या कामालाही सांगेल, नाईलाज आहे त्याला जर त्याच्याकडनं होत नसेल तर. पण एक दिवस असा येणार की तो पगार देऊन आणि उत्पन्न न येता खर्च जास्त व्हायला लागला तर तो शेती बंद करणार. आणि त्याने जर शेती बंद केली तर कामगार मित्रांनो, अक्षरशः तळमळीनं सांगतो आहे, तर तुमचंही पोट बंद होणार आहे आणि त्याचंही इन्कम सोर्स काय होता तो बंद होणार आणि ही शेतीही बंजर होणार आहे आणि पुढचं भविष्य धोक्यात येणार आहे. कारण पुढचं भविष्य हे शेतीवरती आणि गाईवरतीच अवलंबून आहे. देशी गाय, HF नाही, ठीक आहे, त्याच्यावरतीच अवलंबून आहे. आणि जर आपल्याला पुढचं देशाचं भविष्य वाचवायचं असेल तर इमानदारीने शेती केली पाहिजे आणि गोसेवा केली पाहिजे. कामगाराने पण शेतकऱ्याच्या शेतामध्ये इमानदारीने काम केलं पाहिजे आणि शेतकऱ्यासाठी चांगलं विचार केला पाहिजे. शेतकऱ्यानेही कामगाराकडून चांगल्या पद्धतीनं त्याला शिवीगाळी वगैरे न करता त्याच्याकडून इमानदारीने जर तो काम करत असेल तर त्याला त्याचा योग्य मोबदला देणं ही शेतकऱ्याची ही जबाबदारी आहे. पण कामगारांनीही पण त्या पद्धतीनं शेतकऱ्याला साथ दिली पाहिजे. आणि जर तुम्ही शेतकऱ्याला साथ दिली तर तुमच्या अडीअडचणीत शेतकरी तुमच्या पाठीशी हमेशा उभा राहणार, एवढं लक्षात ठेवा. पण त्यांना कामगारांना हात जोडून विनंती आहे, आज मी जे दाखवत आहे की तुम्हाला एखाद्या ठिकाणाला पाणी पाजायला सांगितलं आहे किंवा शेतकरी सुद्धा कुठं जर पाणी पाजत असेल तर त्यानं काय केलं पाहिजे. ज्या वेळेला पाणी तुमचं पोचतं आहे हे तुम्हाला अंदाज येतो की बाबा 5 मिनटं 10 मिनटं लागते, तर त्या मधल्या पिरियडमध्ये तुम्ही शेतामध्ये जो मधला भाग आहे त्यामध्ये पाणी गेल्यानंतर हे पहा, ह्या पद्धतीचं असं तण असतं, ह्याला अजून बी आलेलं नाही आहे, ठीक आहे. अशा पद्धतीचे तण असतं, ह्याला जर तुम्ही असं उपसलं तर हे सहज उपसतं, कारण ह्यात पाणी गेलेलं असतं. आणि ह्याला उपसून जर तुम्ही इथं असं टाकलं तर ह्या ऊसाजवळ इथे थांबतं आणि हे कुजून ह्याचं खत तयार होतं, कारण याला बी नाही आहेत. बी आल्यानंतर आपला खर्च आणि वाढणार आहे, बरोबर आहे. त्याच्या आधीच त्याला काढलं आणि ह्या ऊसाजवळ असं टाकलं तर वरून येणारं पाणी त्याला तटतं आहे आणि खाली मुरतं आहे आणि पद्धतशीर पाणी भिजतं आहे. हा आपला एक फायदा झाला. दुसरा फायदा, त्या तणाचं खत झालं, बरोबर आहे. तिसरा फायदा, वेळेत तण काढल्यामुळं ऊसाला जे अन्न मिळणार होतं ते मिळालं. वेळेत तण काढल्यामुळं आपला पुढचा खर्च वाचला. बी न पडता तण काढल्यामुळं आपला लेबर पुढं जो पगार जाणार होता लेबरसाठी तो वाचला. अशा दुहेरी तिहेरी पद्धतीचा फायदा आपला होऊ शकतो ह्यामुळं. म्हणताना ह्या मधल्या वेळेत हे जे असं तण असतं हे तुम्ही काढलं पाहिजे, शेतकऱ्यांनीही कामगारांनाही.
त्यामुळं काय होणार आहे, शेतकऱ्याचाही फायदा होणार आहे आणि कामगारचाही फायदा होणार आहे. कामगाराचा फायदा असा की अशा पद्धतीने तुम्ही काम केलेलं शेतकरी लगेच दिसून येणार आहे. ते दिसल्यामुळं शेतकरी तुमच्यावरती खुश राहणार आहे आणि परत तुम्हाला कामाला सांगणार आहे. एखादा दिवस जर तुम्हाला अडचण आली, तुम्ही येऊ शकत नाही आहे कामावर, त्यावेळेला शेतकरी म्हणणार आहे, ठीक आहे, येत नसल्यास तर काय अडचण नाही आहे, तुला काय पैशाची गरज असली तर सांग, तुझी काय अडचण असली तर दूर करतो. हे त्यावेळेला शेतकरी कामगाराला बोलणार आहे. आणि जर तेच जर कामगारानं टाळाटाळ करून 1 तासाच्या कामाला 4 तास लावलं, हलगोमुलगो केला, तर शेतकरी त्या पद्धतीनंच वागणार आहे. म्हणून मी सांगतो तुम्हाला की कामगारांनी पण इमानदारीनं काम करावं आणि शेतकऱ्यानं पण इमानदारीनं काम करावं आपल्या शेतामध्ये आणि ह्या काळ्या आईची सेवा करावी आणि त्यातून जे येणारा मोबदला मिळेल तो समाधानानं असतं. आणि कामगारांना मी एक सांगू इच्छितो, जर तुम्ही शेतकऱ्यांना लुबाडून म्हणजे 1 तासाच्या कामाला 4 तास लावून त्याचा पगार घेऊन गेला तर तो पगार तुमच्या संसाराला उपयोगी पडणार नाही आहे. तो पैसा कुठं ना कुठंतरी दवाखाना, इवन तुमच्या घराचा काहीतरी प्रॉब्लेम, चोरी बिरी ह्याच्यामध्ये जाणार आहे. कारण तुम्ही जर 1000 रुपये चुकीच्या मार्गाने कमवला असाल तर तुमचे 4000 जाणार हे मात्र नक्की आहे. म्हणून कामगारांनी पण त्या पद्धतीनेच राहावं. इमानदारीनं पैसा कमवला तर त्यात तुमचं घर सुखी समाधानी राहणार आहे आणि तुमची भरभराट होणार आहे आणि शेतकऱ्याची भरभराट झाली की तुमची ऑटोमॅटिकली होणार आहे. त्यामुळं कामगारांनी योग्य पद्धतीने काम करून योग्य मोबदला घेऊन काम करावं. ठीक आहे, एवढंच मी सांगू इच्छितो. धन्यवाद. जय गोमाता, वंदे गोमातरम.